तर गाईज राणी म्हणते की मिशीवाली माशी आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात? स्वागत आहे आपलं माझं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज जाणार आहे आम्ही छत्रपती संभाजी गार्डनला. छत्रपती संभाजी गार्डन हे डेक्कनपासून जवळच आहे, JM रोडवरती आहे आणि एकदम छान आहे. छोटंसं गार्डन आहे, बालगंधर्व नाट्य मंदिराच्या बाजूलाच आहे. एकदम छान आहे. तिथं आम्ही जाणार आहे. आता सकाळचे वाजले 9:30 आणि गार्डन 11 वाजता बंद होतं. तर चला तर आता गार्डनमध्ये भेटूया. तर गाईज आम्ही संभाजी गार्डनपाशी आलेलो आहे आणि आम्ही दोघं पण जाणार आहे. कुठे गेली? कुठं जाणार आहे आपण? छत्रपती संभाजी गार्डन. हो, समोर आहे. तर गाईड डेक्कनपासून संभाजी गार्डन जवळ असल्यामुळे आम्ही पायी आलेलो आहोत. संभाजी गार्डनच्या जवळ आम्ही आलेलो आहे आणि आमचे संभाजी गार्डनचा मेन गेट. इथली कमान तर सध्या काढलेली आहे, कारण इथं ब्रिजचं काम चालू, मेट्रोच्या ब्रिजचं काम चालू असल्यामुळे मध्यात मोठा ट्रेलर आला होता काल आणि त्यामुळे ती कमान काढलेली. ते या कमानीवरती नाव होतं छत्रपती संभाजी उद्यान. काही संभाजी गार्डनच्या मेन गेटमधून एंट्री करतात. राईट साईडला ही छोटीशी पार्किंग आहे 2 व्हीलरसाठी. छोटासा हत्ती. गार्डनमध्ये काहीतरी काम चालू आहे. सर्व माती वगैरे आणून टाकलेली आहे इथं. इकडून पण खालच्या साईडला मस्त व्यवस्थित काम चालू आहे. सकाळी सकाळी गार्डनमध्ये फिरायला एवढं मस्त वाटतं ना. अरे एवढं फ्रेश, एकदम फ्रेश होऊन जातं माणूस. आणि सकाळी फिरायलाच पाहिजे. सकाळी उठलं की नाही तर 10 वाजता उठणे, 11 वाजता उठणं किंवा सकाळी एक नॉर्मली 6 ते 6 जास्तीत जास्त 6पर्यंत उठायलाच पाहिजे माणसानं आणि फिरायला पाहिजे. एकदम छान वाटतं, फ्रेश होतं, दिवस एवढा चांगला जातो ना. आणि हा मुळात हा मेन गेट तर हा आहे, पण माहिती कसं काय ओपन करत नाही ते. तर काय JM रोड आहे आणि JM रोडच्या बाजूलाच हे गार्डन आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे वाहतूक पण सुरू झालेली आहे. हे छोट्या लेकरांना खेळण्यासाठी इथे बघा घसरगुंडी, झोपाळा वगैरे आहेत. हां, आणि मोठे पण खेळतात, तसं काही नाही आहे. तर इकडे ना गार्डनचं थोडंफार काम सुरू आहे. छोटे छोटे रोपटे वगैरे लावणं आणि ते माती पण डबल टाकतायत. तर ते कशासाठी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला माहिती नाही ते बसायचं आहे का कशासाठी आहे ते. गाय हे बघा, लहान लेकरू इथं झोका खेळत आहे. लहान मुलांचं आहे, पण ही लहान मुलांहून लहान झालेली आहे. तर गाय छत्रपती संभाजी गार्डनमध्ये हा एक स्टॅच्यू आहे आणि तो रामचंद्र गणेश कुंडळकर यांचा आहे. त्यांचा जन्म 1886चा आहे आणि मृत्यू 1952चा आहे. आणि हे सुप्रसिद्ध गायक आणि नट होते. वेली आलेले आहेत, पूर्णपणे झाडांना दावून टाकलेले आहे. एवढं मोठं झाड या गार्डनमध्ये समजा मोठं झाड आहे. व्यायाम करण्यासाठी ओपन जिम पण आहे. आम्हाला कुठून तरी वाट असताना सुद्धा अडचणीतून जाण्याची खूप इच्छा असते. त्यामुळं आमचं वाट काढताना, संघर्ष करताना आमच्या मॅडम मी फक्त वाट काढलेली आहे आणि हे झाडाचं काय माहीत काय शोध लावतात, कुठं काय, याला तर फळं नाही येत. खूप भारी वाटते. आणि इथे पार्क छोटंसं आहे पण खूप काही आहे. सगळं पूर्ण काही असं ॲडजस्ट केलेलं आहे. खूप छान आहे. तर आता आमचा अर्धा पार्क झालेला आहे पाहणे. तर गाईज गार्डनमध्ये सकाळी सकाळी छोटे छोटे मुलं आलेले आहेत एकदम मस्ती करण्यासाठी. बघा ते पाठीमागे एकदम मस्त छोटंसं गार्डन टाईप आहे. चारी बाजूनी चेअर वगैरे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये. आणि हे छोटे छोटे मुलं इथं मस्त पॅरेंट्स लोक ज्यावेळेस मुलांना घेऊन येतात त्यावेळेस त्यांना मोबाईल सोडून देतात. त्याच्यामध्ये ते मस्त उड्या मारतात आणि पॅरेंट्स खुर्च्यांवर वगैरे बसतात. तर या गार्डनमध्ये एकदम छोटे छोटे झेंडूचे रोपटे आणि हे कशाचे आहेत माहीत नाही. मस्त एवढे डिझाईनमध्ये मस्त लावले नाही लाईनमध्ये. एकदम छान वाटतं. मोठे झाल्यावर लई छान वाटतं.
कारण याची कटाई ते केलेली आहे आणि एका रांगेमध्ये आहेत पूर्ण, असं खूपच भारी वाटतं. छत्रपती संभाजी गार्डनच्या पाठीमागेच एक मेट्रो स्टॉप आहे आणि त्याचं नाव पण संभाजी मेट्रो स्टेशन असंच दिलेलं आहे. एकदम मस्त, जे पहिले मावळ्यांना जी टोपी होती ना त्या टाईपचं त्याचं स्ट्रक्चर केलेलं आहे मेट्रो स्टेशनचं. गाईज ही गार्डनमधली समजात महत्त्वाची सूचना. तर गाईज हा पाठीमागे साहित्यिक कट्टा आहे आणि एकदम साहित्यिक म्हणजे आपली कलाकृती इथं दाखवण्याचं प्रोत्साहन मिळते. ते बरेच लोक इथे येतात, आता पण आहे मध्ये, तुम्हाला दिसत असते. पुण्यातील प्रत्येक गार्डनमध्ये खडोळ्यांचा सुळसुळाट आहेच आणि एकदम मस्त वाटतं. गार्डनमध्ये खडोळी बघितली ना एकदम छान वाटतं. कावळे हे इकडे पण दोन खारी आहेत. तर गाईस हे बघा, इथे ना महादेवाची मूर्ती आहे आणि इथे छोटीशी त्याच्या समोर ना नदी केलेली आहे. आता हे सुरू नाहीये, काही दिवसाला सुरू करतील कारण हे पार्कचं काम सुरू आहे ना, त्यामुळं. छत्रपती संभाजी गार्डनमध्ये ना मत्स्यालय आहे, तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मासे पण पाहायला मिळतात. तर काय जे गार्डनमध्ये एकदम मस्त केलेलं आहे. हा शनिवारवाडा आहे, पुण्यातील पुण्याच्या मध्यभागी असलेला शनिवारवाडा, त्याची प्रतिकृती इथे केलेली आहे. आणि बाकी मला वाटतं छोटे छोटे ब्रिज आहेत. हे एक्झॅक्ट तेवढी माहिती नाही मला याची, पण एकदम छान दिसतं. छत्रपती संभाजी गार्डनमध्ये मत्स्यालय आहे, त्याला 20 रुपये तिकीट आहे आणि आम्ही चाललो आहे मत्स्यालय बघायला. राणी तिकीट गाडीत आहे. गायची तो सूचना पण लिहिलेली आहे, दर बुधवारी मसाले बंद राहील आणि 3 वर्षापुढील लहान मुलांना 10 रुपये तिकीट, 4 फूट 4 इंचावरील प्रौढ व्यक्तींना 20 रुपये तिकीट. तर गाय मसाले एकदम भारी आहे ना, एवढे छान छान मसाले आहेत. पाठीमागे पण इकडं आहे. तर काही आम्ही आलेले मत्स्यालय बघायला, एवढं भारी वाटते ना, एवढं मासे छान छान येतात. तर आम्ही अजून मध्ये पण जाणार आहे. तर काही इथे आहे गोल्ड फिश. किती छोटे छोटे येतं खाली. गाईज ही जी फिश आहे ना एकदम कागदासारखीच पातळ आहे, एकदम छोटीशी, म्हणजे तिला जाडपणा नाहीच आहे. ब्लॅक मोडी, सिल्वर मोली आणि लास्टर, हे दोन्ही एकच आहेत. 2 वेगवेगळे नाव दिलेले आहेत पण एकच दिसते याच्यामध्ये. तर गायची टायगर शार्क. तर गाईज राणी म्हणते की ही मिशीवाली माशी आहे. ही आहे टायगर शार्क, पण हिला खालून ना मिशीसारखी केस आहेत म्हणून तिला मिशीवाली मासे. ऑस्कर गायची आहे ऑस्कर फिश. माहिती नाही, मी तर पहिल्यांदा सर्व नावं असते, पण एकदम मस्त छान आहेत. तर गायची आहे कोई कालमास, छान एकदम रंगीबेरंगी कलरच्या माश्या, छोटे मोठे सर्व. एंजल्स फिश मस्त एकदम, ही पण एकदम पेपर सारखी स्लिम आहे. ब्लू गौराई. पाहिजे आपण मासे एकदम छान आहे, त्यांना पण खालून 2-2 लावून गायची आहे रिचलेट्स. किशिंग गौराई. किती मासे, ही जायट गौराई तिकडे आहे, पलीकडे आहे. गाय जेवढं छान आहे ना मसाले, नक्कीच भेट द्या. गार्डनपेक्षा तुम्हाला मसाल्यामध्ये खूप छान वाटेल. तर गाईज मस्त आहे. भिंतीवरती मासोळ्या वगैरे, चित्र वगैरे एकदम छान पेंट केलेलं आहे. ऑस्कर कॅटफिश. गायची
हा व्लॉग इथे एंड करत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल बटन दाबायला नक्कीच विसरू नका. तर चला बाय बाय. तर व्लॉग एंड करते.